ज्या पक्षासोबत भाजप युती करतं कालांतराने त्या पक्षाला आणि त्या नेत्याला भाजप संपवतं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच होणार आहे। एकेकाळी शिवसेनेसोबत भाजपची युती होती, पण शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्या पुत्राच्या पाठीत खंजर भाजपने खुपसला आणि हीच गोष्ट आता ते परत एकनाथ शिंदे अजितदादांसोबत करणार आहे। येत्या काळामध्ये अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदेचा गट भाजपमध्ये विलीन होणार असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे आणि या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी अनेक घटनांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। ओडिशामध्ये अनेक वर्ष भाजपची नवीन पटनायक यांच्यासोबत युती होती, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नवीन पटनायक यांच्या पक्षाला त्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केलं। आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस सोबत त्यांची युती होती, पण त्यांना सुद्धा भाजपने संपवलं। भाजपची केसीआर सोबत युती होती आणि त्यांना सुद्धा मागच्या निवडणुकीत भाजपने संपवलेला आहे। भाजपचा इतिहास असाच आहे, त्यामुळेच येत्या काळामध्ये शिंदे गट आणि अजितदादा गट भाजपमध्ये विलीन होणार आहे किंवा त्यांचं अस्तित्व संपणार आहे असं वक्तव्य सुद्धा आता विरोधी पक्षाचे नेते करत आहेत। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।